हिंगोलीमध्ये ध्वजारोहणामध्ये राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते यांना निमंत्रण न दिल्यानंतर नाराज. सर काय झाले नेमकं? नंतर बोलतो. नाही, नंतर बोलता, पण काय तुम्ही पालकमंत्र्यांना अहो, थेट जाब सध्या देता? 15 ऑगस्टचा कार्यक्रम चालू आहे, तो होऊ द्या, नंतर मी बोलतो. पण राज्यसभेचे खासदार म्हणून तुम्ही देशाच्या वरिष्ठ सभागृहामध्ये त्या ठिकाणी आहे. या विषयावर बोलतो मी तुम्हाला नंतर. सध्या कार्यक्रम चालू आहे, ते कार्यक्रम व्यवस्थित होऊ अख्खा द्या. महाराष्ट्र आणि देश हेच विचारतो की काय झालं. सांगतो ना मी. आता आधी कार्यक्रम होऊ द्या चांगल्या प्रकारे. साहेब काय झालं? तुम्ही लोकसभेचे नंतर खासदार बोलू. आहेत. आपण जर पाहिलं तर दोनही खासदार जे आहेत ते नंतर बोलतो म्हटलेले आहेत. राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते यांना थेट पालकमंत्र्यांनी ध्वजारोहण कार्यक्रमाला बोलवून बसल्याचं त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे. जिल्हा प्रशासनावरती देखील त्यांनी रोष व्यक्त केलेला आहे. मात्र अगदी थोड्याच वेळामध्ये साम टीव्हीशी बोलताना त्यांनी हे सांगितलेलं आहे की जो काही गंभीर प्रकार घडलेला आहे त्यावरती अगदी थोड्याच वेळात बोलतो. जे हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता त्यांना देखील या सगळ्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं रामराव वडकुते यांनी जाब विचारलेला आहे. इकडे सगळ्या लोकप्रतिनिधींची बैठक सुरू आहे आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर ध्वजारोहणाच्या कार्यक्रमामध्ये कुठेतरी या ठिकाणी नियमांचं उल्लंघन झालं का हे देखील आता पाहावं लागणार आहे.